अभ्यास केला होता मागच्या वेळेला? नो मॅम. काय रे, तू विचारलं नाहीस का काय तुम्ही डिस्कस केलं? काय डेंजरस टॉपिक डिस्कस केला होता माहिती का तुला? आम्ही ते बोर्स ॲटॉमिक थेअरी जे आहे त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि तो टॉपिक कुठे 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 कसा कसा गेला. हो की नाही प्रथमेश? कशी गाडी फिरत होती? येस मॅम. थोडंफार तरी काहीतरी लक्षात आहे त्यातलं. इक्वेशन नाही लक्षात राहणार आणि त्यातल्या व्हॅल्यूज पण नाही लक्षात राहणार, हे मी मान्य करते. पण कन्सेप्ट काय ते लक्षात आहे का? डोंट वरी, आपण कन्सेप्ट काय हे बघू, म्हणजे पुढच्या कन्सेप्ट कडे आपण जाऊ. आणि डेरिव्हेशन्स त्यातले जे काही आहेत, त्यातले जे काही इक्वेशन्स आहेत, हे असेच बघून एकदा लिहून येणार नाहीयेत, त्याची प्रॅक्टिसच करावी लागणार आहे आपल्याला. थोडक्यात आपण आता ते सोपं कसं होईल हे बघण्याचा प्रयत्न करूया. इट इज नॉट इझी, आय नो दॅट, बट इट इज अ पार्ट ऑफ अवर अभ्यास जो आपण सोपा करण्याचा मी एक प्रश्न विचारू शकतो? हो, वाय नॉट, प्लीज विचारा. लोन पेअर्स म्हणजे काय? हा, चांगला प्रश्न विचारलास. लोन पेअर म्हणजे बघ तुला सांगते मी, लेट मी ड्रॉ धिस. समज एक आता मी एक ॲटम काढला, कोणता तरी काढला, एक्स नावाचा ॲटम. त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत समज, एक हा आणि एक हा, आणि इकडे 2 इलेक्ट्रॉन, इकडे एक आणि इकडे एक, 5 इलेक्ट्रॉन आहेत. 5 इलेक्ट्रॉन काढले बरं. आता जनरली काय होतं, ह्याला ऑक्टेट पूर्ण करायचं आहे बरोबर. तर ऑक्टेट पूर्ण करण्याकरता हा काय करेल, 3 इलेक्ट्रॉन घेईल. असं केलं तर हा काय होईल, नॉन मेटल सारखं काम करेल बरोबर. म्हणजे हा काय होईल मग, निगेटिव्ह आयन, म्हणजे हा काय होईल, एनायन. पण असं जर न करता बघा 3 प्रकारचे बॉन्ड असतात. एक असतो आयनिक, जो आपण आता बोललो. दुसरा असतो कोव्हॅलंट. कोव्हॅलंट मध्ये हा काय करेल की शेअरिंग करेल, इकडे एक, इकडे एक, इकडे एक. किती झाले याचे, 1 2 3 4 5 6 7 8 झाले. असं करेल तेव्हा हे जे आहेत ना, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तर स्वतःचीच आहे, त्या ॲटम मध्ये स्वतःमध्येच म्हणजे एका पद्धतीने त्याची पेअर झाली आहे. लोन पेअर म्हणजे पेअरचा अर्थ आहे 2 जण. लोन पेअर म्हणजे ती पेअर, त्या ॲटम मध्ये असलेली एक ऍडिशनल पेअर. आता ही जी आहे ना, बघा ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, येणारच आहे पुढे, टेन्शन घेऊ नका. ह्याला विथ एक्झाम्पल आपण बघूया. लोन पेअर हा देऊ शकतो दुसऱ्या कोणाला तरी, म्हणजे ह्याचे 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, हे 2 धरून त्याचे 8 होतात. पण तो दुसऱ्यांना ती देऊ करेल, माझे 2 आहेत ते तुम्ही घ्या, देऊन टाकणार नाही, पण दाखवेल, दुसऱ्याची पण मदत होईल, ह्याची पण मदत होईल. अशा पद्धतीचे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ऍटम्स मध्ये. बघा सगळे ऍटम्स काय करतात, काही ना काही करून आपल्याला ऑक्टेट पूर्ण करायचंय ह्या धडपडीमध्ये असतात बरोबर. मग ह्याच्यामध्ये हा जो काही इलेक्ट्रॉन आहे, हा जो काही ॲटम आहे, ह्याच्याकडे ह्याच्या पोटापुरते इलेक्ट्रॉन सगळे 8 झाले, पण त्याच्या स्वतःचेच 2 इलेक्ट्रॉन होते त्याच्या शेल मधले, जे ऑलरेडी पेअर्ड आहेत. आता हे पेअरिंग कुठून आलं, पुढचा धडा जो आहे ना, आपला धड्याचा पुढचा भाग जो आहे ना, त्याच्यात ह्याचं सगळ्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. हे पेअर कसे झाले, कोणत्या ऑर्बिट मधलं पेअर, हे सगळं आपल्याला खाली येईल. आता मध्येच अर्धवट सांगून नाही पूर्ण करणार. आता आपल्याला शेप्स ऑफ शेल आहेत, म्हणजे शेल, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक आपण बघितलं होतं बरोबर. 10वीला झालं आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, त्याच्या खाली एफ ब्लॉक एलिमेंट. ही अशीच नावं काय ठेवली, एबीसीडी का नाही ठेवली, कारण त्यांच्या शेलची नावं आहेत एस शेल, पी शेल, डी शेल आणि एफ शेल. म्हणजे काय, सगळं खाली आहे. तुझा प्रश्न पण एकदम व्हॅलिड आहे. आता जेव्हा आपण तिथे जाऊ ना, तेव्हा मी तुला आठवण करून देईन, कळलं का तुला लोन पेअर म्हणजे काय. पण लोन पेअरचा असा अर्थ समजला तुला, एक अशीच त्याच ॲटमची स्वतःची एक पेअर, जी ऍडिशनल पेअर आहे. पेअरचा अर्थच असतो 2 जण. ते 2 इलेक्ट्रॉन त्याच ॲटमचे असतात, ते एकत्र एकाच ऑर्बिट, सब ऑर्बिटमध्ये असतात. मग तो त्याला देऊ करतो आणि समोरचा थोडीशी घेऊ करतो, आणि मग त्यांचे स्वतःचे एक काइंड ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तिकडे जनरेट होतात. ठीक आहे, अशा पद्धतीचे बॉन्ड असतात. ह्याला आयनिक, कोव्हॅलंट आणि तिसरे जे असतात ते असतात कोऑर्डिनेट बॉन्ड्स. त्याच्यामध्ये हे कोऑर्डिनेट बॉन्ड्स मध्ये येतात. ठीक आहे, चला आता आपण थोडंसं मागे जाऊ, ही कन्सेप्ट काय आहे ते बघू, पटापट बघू. मी तुम्हाला मागच्या वेळेसारखं भयंकर एक्सप्लेनेशन देणार नाही याचं, कारण की मी तुम्हाला ह्याच्या मेन कन्सेप्ट कडे नेते.
ह्याच्या मॅथमॅटिक्सकडे आणि फिजिक्सकडे वरवरनं बघूयात आपण आता. ठीक आहे. आपण हे बघितलं होतं रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट प्रूव्ह करण्यासाठी. रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट होता की ॲटमचं स्ट्रक्चर सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस which has positive and neutral, I mean neutrons as the particles, protons and neutrons, but the charge is inside the nucleus which is positive because neutrons do not carry any charge, but the entire mass of the atom is centralized. बरोबर. Electrons are not in the center, rather they are moving around in the circular paths. हे त्याचं प्लॅनेटरी मॉडेल आहे. जसं की आपलं सोलार सिस्टीमचं जे स्ट्रक्चर आहे त्याला प्लॅनेटरी म्हणतात, प्लॅनेट्सचं मॉडेल. पण आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या प्लॅनेटरी मॉडेलमध्ये खूप सारे शंका लोकांनी काढल्या की असं कसं होऊ शकतं. इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल. द चार्ज पार्टिकल जेव्हा असा गोल गोल फिरतो तेव्हा तो स्वतःची एनर्जी रेडिएट करतो आणि त्याची एनर्जी 0 झाली की तो मध्ये जाऊन पडतो सेंटरमध्ये. म्हणजे अगेन द स्ट्रक्चर ऑफ ॲटम विल बी सिमिलर टू प्लम पुडिंग मॉडेल. बरोबर. ऑफ जे थॉम्सन, जे बरोबर नाहीये. हेच मॉडेल चुकीचं आहे हे प्रूव्ह करण्याकरता त्याने गोल्ड फॉइलचा एक्सपेरिमेंट केला होता रुदरफोर्डने. मग त्याच्याच मॉडेलमध्ये तोच मुद्दा आला की ते गोल गोल फिरून त्याची एनर्जी रेडिएट करतील आणि पुन्हा मध्ये पडतील. तर हा जो व्हॅलिड मुद्दा होता, जो डिस्कस करायचा बाकी होता, हा मुद्दा धरून बोरने त्याचं स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल मांडलं आणि त्याचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे इट इज ऑल्सो फॉलोइंग द प्लॅनेटरी सिस्टीम. त्याला 100% पटलं होतं की रुदरफोर्डचा जो एक्सपेरिमेंट आहे तो बरोबर आहे आणि ॲटम असाच असणार आहे. पण मग आता सिद्ध कसं करायचं. मॅथमॅटिकली सिद्ध करण्यासाठी त्याने आजूबाजूला जे रिसर्चेस सुरू होते त्याच्या रेफरन्सेसना आपल्या रिसर्चमध्ये ऍड केलं, म्हणजे आपल्या थिसिसमध्ये ऍड केलं. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी त्याने टाकली ती होती वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रॉन हा असा गोल 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 फिरतोय. बरोबर. हा इलेक्ट्रॉन आणि हा गोल फिरतोय त्याच्या शेलमध्ये. पण हा जो इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी बाहेर टाकणारे तुम्ही म्हणताय म्हणजे लोकांना, हा तर त्याचा मुद्दा मांडतोय ना, नील्स बोर त्याचा मुद्दा मांडतोय. तर त्याच्या मुद्द्याप्रमाणे ही जी एनर्जी रेडिएट केलेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतात ते 2 प्रकारचे असतात. एक तर वेव्ह सारखे किंवा पार्टिकल सारखे. नावातच एकतर तो त्याला असे पार्टिकल फॉर्म्स मध्ये रेडिएट करेल, एनर्जीचे पॅकेट्स असे पार्टिकल फॉर्म्स मध्ये, किंवा मग वेव्स फॉर्म मध्ये जसे आपल्या साऊंड वेव्स असतात. आणि हे बदलू शकतं. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कॅन बी लाईक वेव्स और कॅन बी लाईक पार्टिकल्स. इट इज ड्युअल नेचर ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हे त्याने सांगितलं. आता हे कसं काय. डिफ्रॅक्शन आणि इंटरफिरन्स ऑफ लाईट कुड बी एक्सप्लेन्ड बाय ट्रीटिंग लाईट ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईटचे डिफ्रॅक्शन, तुम्हाला तुमचा 10वीचा प्रिझमचा एक्सपेरिमेंट आठवतोय का. एक असा ट्रायंगल होता काचेचा, इकडनं तुम्ही लाईटचा रे टाकणार आणि इथून बाहेर पडल्यावरती त्याचे 7 कलर्स तुम्हाला दिसणार. त्याला डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात. म्हणजेच काय, लाईटचे तुकडे तुकडे होणं, फ्रॅक्शन होणं. अँड इंटरफिरन्स ऑफ लाईट म्हणजे लाईट एकमेकांमध्ये इंटरफिअर होतो, असा रेड लाईट, ब्ल्यू लाईट अशा त्याच्या वेव्ज एकमेकांमध्ये इंटरफिअर होतात. ह्या गोष्टी कशावरून आल्या, कारण की त्या रेडिएशन आहेत. बरोबर. रेडिएशन आहेत, त्या रेडिएशनच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन और फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बरोबर. आता on the other hand, black body radiation or photoelectric effect could not be explained by wave nature of light and could be accounted for considering particle nature of the light. म्हणजे जर तुम्हाला लाईटाचे कसे पार्ट्स होतात, 7 कलर्स ऑफ द लाईट, विजिबल लाईट, हे बघायचं असेल तर तुम्हाला त्याचं वेव्ह नेचर बघावं लागेल. पण ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली मी सांगितलं होतं एकदम काळ्या रंगाची गोष्ट, सुपर ब्लॅक, ती सगळ्याच्या सगळं लाईट ऍब्झॉर्ब करते, काही रिफ्लेक्टच करत नाही. बरोबर. अशा ठिकाणी ते जे काही त्याच्यातनं जी एनर्जी बाहेर पडते ती पार्टिकल्स फॉर्म मध्ये पडते, त्याला म्हणतात ब्लॅक बॉडीचं रेडिएशन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय होतं, इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो म्हणजे स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी, तर फोटॉन जो काही असतो, जे सनलाईट पण आपल्याकडे जो तो फोटॉनच्या फॉर्म मध्ये येतो असं म्हणतात.
कारण की परत ती रेडिएशन आहे. सोलार एनर्जी इज ऑल्सो अ वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग ती वेव्ह सारखी पण येऊ शकते, फोटॉन सारखी पण येऊ शकते. हे सेम नेचर तिकडे पण अप्लाय होतं, बरोबर. ह्या दोन गोष्टी म्हणजे पार्टिकल्सना तुम्ही एक तर वेव्ह समजा किंवा तुम्ही त्यांना पार्टिकल्स समजा. हे का उपयोगी पडलं बघा. याच्यामुळे फायदा काय झाला, इलेक्ट्रॉन्स गोल गोल फिरतायत ना, मग ते एनर्जी कशी रेडिएट करतील, वेव्ह सारखी रेडिएट करतील किंवा पार्टिकल सारखी रेडिएट करतील. पण त्यांची एनर्जी इथेच फिरत राहील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो बोहरने सांगितला तो हा होता की हे जे शेल आहेत ना, हे फिक्स्ड एनर्जी लेवल आहेत. त्यांची एनर्जी फिक्स आहे आणि ते तिथेच फिरत. म्हणजे इथून असा एनर्जी कमी होऊन 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 तो मध्ये येऊन पडला असं होणार नाही. कारण की हे जे आहेत हे फिक्स्ड पाथ्स ऑफ एनर्जी आहेत. मग हे फिक्स्ड पाथ ऑफ एनर्जी असं म्हटलं तर खरं, पण एनर्जी किती, पहिल्या पाथची एनर्जी किती, दुसऱ्याची किती, तिसऱ्याची किती, याचं काहीतरी तर तुमच्याकडे गृहीतक पाहिजे की नाही. असं म्हणायला तर काय मी काय म्हणू शकते, माझ्या जवळची हवा हिरवी आहे, या वाक्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत मी ते प्रूव्ह करत नाही की खरंच हा हिरवा रंग आहे. काहीतरी फोटो दाखवावे लागतील, व्हिडिओ दाखवावे लागतील, काहीतरी प्रूफ पाहिजे ना. म्हणजेच काय, ह्या गोष्टींसाठी सायन्सच्या एक्सपेरिमेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी प्रूफ द्यावे लागतात. कुठून तुम्ही लिंक लावली हे सांगावं लागतं. म्हणून त्याने त्या एनर्जी लेवल्सच कशा आहेत, त्यांची एनर्जीच किती आहे प्रत्येक लेवलची हेच सांगितलं. मग आता त्याच्याकरता आता हे छोटंसं एक पिल्लू त्या मुद्द्याचं, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी मधली वेव्ह आहे, तर त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे. त्याची वेव्ह लेंथ, त्याची एका पॉइंट मधनं किती वेळा वेव्ह जातात, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात, एका सेकंदामध्ये. वेव्ह नंबर इज नंबर ऑफ वेव्हलेंथ पर युनिट. एका युनिट मध्ये किती वेव्स गेल्या आहेत, बरोबर. नंबर ऑफ वेव्हलेंथ पर युनिट हे म्हणजेच काय, आपल्या फ्रिक्वेन्सीचा तो रेसिप्रोकल आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा अँप्लिट्यूड म्हणजे हाईट किती आहे त्याची, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आल्या. आता दुसरा मुद्दा, आपण आता वेव्ह बद्दल बोललो, आता पार्टिकल बद्दल बोलायचं. पार्टिकल नेचरचा अर्थ काय, वेव्ह जी आहे तिथं वेव्ह सारखी गेली, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो बरं का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बोलतो, रेडिएट करणाऱ्या गोष्टी. तर त्या रेडिएशन्सची एक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि दुसरे आहेत पार्टिकल. आता पार्टिकल्स काय, तर या मॅक्स प्लँकने काय केलं, क्वांटम थिअरी एक्सप्लेन केली. क्वांटम फिजिक्स ही खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे फिजिक्सची पण, आणि क्वांटम केमिस्ट्री इज सिमिलर टू दॅट, बट दॅट इज अ पार्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे, त्याच्यामध्ये एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी अँड नॉट द अँप्लिट्यूड. म्हणजे समजा या एका पॉइंट मधनं एका सेकंदामध्ये किती वेव्स गेल्या, याच्यावरून त्याची एनर्जी ठरते. याच्यावरून नाही किती किती उंच वेव्ह आहे, उंच वेव्ह म्हणून नाही बघायचं, तर त्या पॉइंट मधून किती वेव्ह गेल्या ह्याच्यावरून त्याची एनर्जी ठरते. एक्झाम्पल घेऊया आपण बस स्टॉपचं, हे समजायला सोपं जाईल बघा. समजा आमच्या इकडे एक बस स्टॉप आहे, बस स्टॉपचं नाव आहे मेजर बस किंवा काय म्हणतात त्याला सेंट्रल बस स्टँड, CBS. सगळीकडे एक असा सेंट्रल बस स्टँड असतो. या CBSच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती एका तासात किती बसेस गेल्या 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 ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. एका तासामध्ये त्या 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून किती बसेस गेल्या ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. आता मोठी जागा, मोठी वेळ आणि मोठ्या वस्तू हे बघतोय आपण. बस स्टॉप, 1 तास, सगळं प्रमाण आपण वाढवलं. तेच आता छोट्या प्रमाणामध्ये जर आपण गेलो तर काय होईल बघा, 1 सेकंद, 1 पॉइंट आणि 1 वेव्ह. अशा किती वेव्स एका सेकंदात त्या पॉइंट मधनं गेल्या, खूप जास्त गेल्या आणि कमी कमी उंचीच्या गेल्या, तरी प्रमाण जास्त आहे म्हणजे एनर्जी जास्त आहे. आणि उंची खूप आहे, उंच उंच वेव्ह गेल्या तर कमी वेव्ह जातील ना. म्हणजे त्यांच्या उंचीपेक्षाही त्यांचं प्रमाण किती प्रमाणात फास्ट गेल्या का, त्या जास्त गेल्या म्हणजे. ह्या गोष्टीला त्याने महत्व दिलं कशामध्ये, आपल्या पार्टिकल नेचरमध्ये, बरं का. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, एनर्जी दॅट कॅन बी एमिटेड ऑर ऍब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि त्याने त्याचं इक्वेशन दिलं, E=h μ. आणि हा न्यू इज फ्रिक्वेन्सी इथला. H प्लँक्स कॉन्स्टंट, हा मॅक्स प्लँक आहे ना. ह्याच माणसाने
हा स्वतःच दिलाय, काय बरं म्हणतात, इक्वेशन दिलंय. त्याचं म्हणणं असं होतं की ही जी एनर्जी आहे ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीला. हा मुख्य फॉर्म्युला आहे. मग इक्वल टू म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनला इक्वल टू मध्ये टाकायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट द्यावा लागतो. तो त्याने स्वतःच्याच नावाचा प्लँक्स कॉन्स्टंट म्हणून दिला आणि त्याची व्हॅल्यू दिली 6.626 इंटू 10⁻34 जूल सेकंड. ठीक आहे, हे झालं त्याचं. आता याच्यावरून आपल्या ज्या काही रेडिएशन चालल्यात इलेक्ट्रॉन मधल्या, त्या एकतर पार्टिकल सारख्या जातील किंवा वेव्ह सारख्या जातील. समजलं? अ फोटॉन हॅज 0 रेस्ट मास. त्याला काही मास नाहीये. तो फोटॉन जो आहे तो एनर्जी कॅरी करणारा जस्ट एक डॉट आहे. बरोबर? तर आता एक महत्वाचं वाक्य याच्यामध्ये आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲज अ स्ट्रीम ऑफ फोटॉन ऑफ एनर्जी HV. म्हणजेच काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज अ स्ट्रीम ऑफ फोटॉन्स ऑफ एनर्जी. जी काही रेडिएशन येते त्याच्यामध्ये असं खूप सारे फोटॉन्स, जसं की समजा एखाद्या, काय घेऊ शकतो आपण, ताटावरती घेऊया किंवा एखाद्या तुमच्या लेटर पॅड वरती तुम्ही अशा लेटर पॅडचा तिरका ठेवायचा आणि एकाच ठिकाणून वाळूचे कण असतात ना, वाळू असे सोडायचे, कसे खाली येतील, भरकन जातील की नाही, असे पसरतील. सेम तसंच आहे. तुम्ही टॉर्चचा लाईट बघा ना, टॉर्च सोडल्यावरती, ऑन केल्यावरती काय होतं, लाईट असा प्रकाश पसरतो सगळीकडे. मग तो प्रकाश जातोय म्हणजे काय होतंय, छोटे 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 एकदम व्हेरी व्हेरी स्मॉल स्ट्रीम ऑफ फोटॉन. स्ट्रीम म्हणजे असा खूप, स्ट्रीम ऑफ वॉटर म्हणतो ना आपण, प्रवाह, असा खूप मोठा फोटॉनचा प्रवाह जातोय, असा त्याचा अर्थ होतो. आता इथून लाईन एमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन आपण बोललो होतो, त्याचा आपण मागच्या वेळेलाच बोललो होतो की ग्राउंड स्टेटवरच्या एखाद्या ॲटमला किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनच बघत आपण जे काही ॲटम डिस्कस करतोय ते सगळे आहेत हायड्रोजन सारखे ॲटम्स, म्हणजे जस्ट 1 इलेक्ट्रॉन वाले ॲटम्स. तर असे जे ॲटम्स आहेत त्यांचा इलेक्ट्रॉन आपण एक्साइट करतोय, तर तो ग्राउंड स्टेट वरून त्याला एक्साइट केलं म्हणजे काय होईल, तो परत आता बॅक टू द ग्राउंड स्टेट येईल आणि त्याच्याबरोबर तो काय करेल, घेतलेली एक्स्ट्रा एनर्जी एमिट करेल. त्याला म्हणतात एमिशन स्पेक्ट्रम. आता एमिशन स्पेक्ट्रम मध्ये काय होतं, एनर्जी इज गिवन आउट विच इज रेकॉर्डेड. आता ही अशीच एनर्जी हायड्रोजनला ग्राउंड वरून वरती नेलं आणि वरून खाली आणलं. असं करून काय झालं, त्याला आता आपण नॉर्मल स्टेटला आणलं आणि जे काही त्याने टाकलं बाहेर ते रेकॉर्ड केलं. हे रेकॉर्डिंग 5 वेगवेगळ्या सिरीज मध्ये आपल्याला सापडलं. ती एनर्जी कशी होती, लाईन्स गॅप, लाईन्स गॅप, असा एक लाईनचा असा एक आपल्याला सिक्वेन्स मिळाला, अशा उभ्या रेषा. तर त्या रेषा ग्रुप झालेल्या आहेत, जिकडे जिकडे ग्रुप झालेत तिकडे तिकडे आपण त्याला काय म्हटलं, सिरीज. आता एकच सिरीज आहे ती आहे अल्ट्राव्हायोलेट, एकच सिरीज आहे जी आहे व्हायोलेट म्हणजे विजिबल, आणि नंतर 3 जी आहे ती आहे इन्फ्रारेड. एक मिनिट हा. ओके, आपण बघत होतो आपला मुद्दा जो आहे हा. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, ह्याच्यामध्ये आपण 5 ज्या सिरीज बघितलं त्याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ काय होता, जो एक्साइटेड हायड्रोजन होता तो जेव्हा परत ग्राउंड स्टेटला आला त्याने त्यांनी जी एनर्जी एमिट केली ती एमिटेड एनर्जी 5 वेगवेगळ्या लाईन्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळाली. त्याचं एक खूप चांगलं चित्र आपल्याला पुढे दिलेलं आहे. हे असं बघून ना खूप कन्फ्युजन वाटतं, का माहितीये, मध्ये खूप मोठे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. पण आता ह्याच्यामध्ये काय दिलंय ते बघा. ही आहे ती इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन सिरीज. बघा, ह्याच्यामध्ये आहे लेमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन, ब्रॅकेट, पी फंड
आणि अजून एक 6वी आहे एक ऍडिशनल सिरीज आहे, पण आपल्याला अभ्यासाकरता आता 5च दिलेले आहेत. आता बघा, असं म्हणतात की प्रत्येक ऍटमला 7 शेल्स असतात, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 7व्या शेल पर्यंत त्याचं स्ट्रक्चर असतं. तर जेव्हा आपण एखादा ऍटम एक्साइट करतो, म्हणजे त्याची एनर्जी त्याने गेन केली, म्हणजे वरती 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 जातो आणि परत खाली येतो, तेव्हा काय करतो, वरच्या शेलमधनं एनर्जी टाकत जातो टाकत जातो टाकत जातो, बरोबर. असं त्याने 6व्या शेलवरून खाली एनर्जी टाकली, मग 6व्यावरून दुसऱ्यावर, 6व्यावरून तिसऱ्यावर, 6व्यावरून 4थ्यावर, असं करत करत त्याने त्याची जी एनर्जी आहे ती वरून खाली वरून खाली वरून खाली वरून खाली कमी 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 होत गेली ना एनर्जी. बघा ना, हे ॲरो बघा ना किती मोठे, मग थोडे छोटे, मग थोडे छोटे, मग थोडे छोटे, आणखी छोटे. अशा पद्धतीने काय होतं की आपल्या ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन सिरीज मध्ये आपल्याला कन्सेप्ट ही समजली की अशा पद्धतीने त्याने हायड्रोजनचा स्पेक्ट्रम स्वतः डिटेक्ट करून सांगितलं की अशा पद्धतीने हे जे काही एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स असतात ते ग्राउंडला येतात. ह्याचा फायदा त्याने कुठे झाला, त्याचा फायदा त्याने पुढे करून घेतला. म्हणजेच त्याने आता हे सांगितलं, हे हे सगळे इक्वेशन वगैरे काय आपण मागच्या वेळेला बोललो होतो बरं का, आता मी तुम्हाला परत सांगितलं तर त्याचा 1 तास जाईल त्याच्यामध्ये, बिकॉज इट इज नॉट इझी टू एक्सप्लेन इन जस्ट 2-3 सेंटेन्सेस. त्या कनेक्टिंग लिंक्स आहेत सगळ्या एकमेकांना जोडलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला सांगते मी काय काय आहे. आपण वरती जे बोललो होतो की ह्या 5 लेमन सिरीज, 5 ज्या सिरीज आल्या लेमन वगैरे, त्या सिरीज कशा आल्या आपण खालच्या ग्राफमध्ये बघितलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, बोर्स मॉडेल ऑफ हायड्रोजन आयटम, ह्याच्यामध्ये काय त्याचे पॉस्च्युलेट्स, जे की त्याने सांगितले की एनर्जी इज कॉन्स्टंट, ज्या काही एनर्जी रिंग्स आहेत त्या कॉन्स्टंट आहेत. आणि दुसरं महत्वाचं, इलेक्ट्रॉन, समजा हे न्यूक्लियस आहे, हा फर्स्ट शेल आहे, हा सेकंड शेल आहे. आता इथे एक इलेक्ट्रॉन आहे, आय एम ड्रॉइंग दॅट विथ नाउ येलो कलर, नो नॉट येलो, आय विल ड्रॉ विथ ब्लॅक. तर हा एक ब्लॅक इलेक्ट्रॉन आहे, हा बाहेरच्या शेलमध्ये. तुम्ही न्यूक्लियस पासून जेवढे बाहेर 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 जाल तेवढी तुमची एनर्जी वाढत वाढत जाईल, बरं का. न्यूक्लियसच्या जवळ असतात तर इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी असेल. पण एखाद्या आतल्या इलेक्ट्रॉनला बाहेर जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, एनर्जी घ्यावी लागेल बाहेरून. म्हणजेच काय करणार आपण, त्याला हीट करणार, प्रेशर देणार, काहीतरी करणार, जेणेकरून इट विल एक्वायर सम एनर्जी अँड देन इट कॅन जम्प. बट असं नाही होऊ शकत, ह्या 2 शेलच्या मध्ये मध्ये एक राऊंड मारून येतो, मी जरा फिरून येतो, मी जरा नाचून येतो. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड, शक्य नाहीये, नॉट अलाउड. त्याला इथून, आतल्या इलेक्ट्रॉनला इथून इथेच जाता येऊ शकतं, उडी मारता येऊ शकते जर एनर्जी घेतली तर. उडी मारणं शक्य आहे, मध्ये फिरणं, लोळणं, झोपणं शक्य नाही, अलाउड नाही, बिकॉज दे आर फिक्स्ड एनर्जी शेल्स, त्यांच्यामध्येच तुम्हाला फिरायचंय, ठीक आहे. आणि परत तुम्हाला परत मागे यायचं असेल तर तुम्हाला एनर्जी देऊन टाकावी लागेल. तेच एमिशन स्पेक्ट्रम मध्ये, एक्साइट झाला, वरती गेला, परत खाली आला आणि एनर्जी एमिट केली, म्हणून त्याने हा हायड्रोजन स्पेक्ट्रमचा अभ्यास केला. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक इक्वेशन आहे. आता ह्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत बरं का, हे तुम्हाला कधीतरी गरज पडली तर मी पुन्हा सांगेन, बट लेट इज मूव्ह अहेड. हे दिस इज अ वास्ट टॉपिक, इट कांट बी एक्सप्लेन्ड इन वन थिंग. पण ह्या फ्रिक्वेन्सीचा एक इक्वेशन लक्षात ठेवा. हे इक्वेशन लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. MVR इज इक्वल टू NH अपॉन पाय. MVR इज युअर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजे कसं आहे बघा, आपला जो इलेक्ट्रॉन आहे हा गोल गोल फिरणार आहे, बरोबर. हा गोल अँग्युलर मोमेंटम, अँग्युलरच्या मोमेंट मध्ये तो असणार आहे. अँग्युलर म्हणजे अँगल 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 मध्ये गोल गोल फिरणार आहे. आणि MR² इंटू V अपॉन R. आता हे कुठून आलं, हे आपण सॉल्व्ह केलं होतं परवाच्या दिवशी. इनर्शिया जो आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याची जी काही इक्वेशन इज इक्वल टू MR², त्याचं मास इलेक्ट्रॉनचं इंटू R², बरोबर. R² म्हणजे रेडियस, आणि ओमेगा जो आहे, ओमेगा काय, अँग्युलर वेलोसिटी, अँगल मध्ये फिरणं सर्क्युलर मोशन मध्ये, त्याची वेलोसिटी, त्याचा फॉर्म्युला आहे V अपॉन R. मग आता अँग्युलर मोमेंटम काय येईल, MR² इंटू VR. मग हा R आणि हा R, MVR असं झालं की नाही. अँग्युलर मोमेंटमचा फायनल फॉर्म्युला आलाय MVR. इलेक्ट्रॉन जो काही या गोल गोल शेलमध्ये फिरणार आहे अँग्युलर मोमेंटम मध्ये, त्याचा फॉर्म्युला आहे MVR, जो खाली आहे त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स असतात, ठीक आहे.
आता हा MVR जो काही आहे अँग्युलर मोमेंटम, पण परत आता याच्यामध्ये असं आहे की हा R जो आहे ना, दिस इज रेडियस, बरोबर. मग रेडियस कशी ठरवणार तुम्ही? बघा, आपण आता जरा चित्र काढून बघू, मग तुम्हाला मला सांगता येईल की R ची व्हॅल्यू बदलते का? येस, R ची व्हॅल्यू बदलते. कशी? बघा आता, सिम्पल आणि एकदम इझी टू अंडरस्टँड कन्सेप्ट आहे तसं बघितलं तर. हा तुमचा झाला न्यूक्लियस, ही झाली फर्स्ट शेल, ही झाली सेकंड शेल, आणि असं तुम्ही आणखीन काढत राहा. पण आता हे बघा की आपला जो काही रेडियस आहे, न्यूक्लियस पासून फर्स्ट शेलची रेडियस आहे R1. समजा हिची व्हॅल्यू आहे 1. इथून ही झाली तुमची R2. R2 ची व्हॅल्यू असणार आहे ग्रेटर दॅन R1, बरोबर की नाही? आपला फॉर्म्युला आहे MVR इज इक्वल टू NH अपॉन 2π. आता जर असा थोडासा विचार करूया, बरोबर की नाही? लेट अस सी, बरोबर चाललंय की नाही? MVR इज इक्वल टू NH अपॉन 2π. हेच आपण लिहिले. आता R1 म्हणजे N किती आहे? 1. पहिल्या शेलमध्ये MVR1 जे काही आहे आपलं, R1 ची व्हॅल्यू आपण 1 घेतली आहे, इक्वल टू आपली फर्स्ट शेल म्हणजे N ची व्हॅल्यू 1 आणि H अपॉन 2π. आता ह्याच्यामध्ये मजा काय आहे? H अपॉन 2π हे सगळेचे सगळे कॉन्स्टंट आहेत. ही व्हॅल्यू जी आहे ना तुमची, ही एकदा तुम्हाला समजली की ती फिक्सच ठेवायची. मग काय बदलतं? MVR आणि ही N ची संख्या. तुमचं वेलोसिटी बदलणार, मास बदलणार, R बदलणार, रेडियस बदलणार आणि N बदलणार, बरोबर. याच्यावरून तुमचं इक्वेशन तुम्हाला खेळवत राहायचं इकडे 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 इकडे. समजलं कन्सेप्ट काय आहे ती? ही कुठून आली? हे रेडियस आहे आणि तो इलेक्ट्रॉनचा मास आहे आणि त्याची वेलोसिटी आहे ही जी काही आहे ती, ठीक आहे. आणि N इज इक्वल टू नंबर ऑफ शेल, ठीक आहे. हे झालं तुमचं एनर्जी लेवल, ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन, सॉरी नॉट एनर्जी लेवल, एनर्जी लेवल प्रमाणे अँग्युलर मोमेंटम, ही त्याची होती कन्सेप्ट. आता आपल्याला आज बघायचे आहेत लिमिटेशन्स ऑफ. अच्छा, त्याने ह्याच कन्सेप्टला पुढे एनर्जी डिफरन्सच्या हिशोबाने पण मांडलं आणि हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलंय. हे इक्वेशन्स परीक्षेमध्ये एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये येतात. उत्तम आहे जर आपल्याला ते जमले तर, उत्तम आहे जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्यांना परत करूया, बिकॉज दे आर व्हेरी बिग. त्याला डिराईव्ह करण्याकरता वही पेन घेऊन बसू आपण आणि ते करू, मग ते येईल. LHS इक्वल टू RHS आपण करू शकतो. आता लिमिटेशन्स ऑफ बोर मॉडेल. Bohr's atomic model failed to account for finer details of the hydrogen atom spectrum observed in sophisticated spectroscope experiments. आता त्याने जे काही हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रम बघितला होता, त्याला जेव्हा तुम्ही एकदम फाईन ह्याच्यामध्ये बघितलं, ठीक आहे, एकदम डिटेलमध्ये बघितलं, एका सोफिस्टिकेटेड आणि हायफाय इन्स्ट्रुमेंटमध्ये स्पेक्ट्रोस्कोपमध्ये बघितलं तुम्ही. स्पेक्ट्रोस्कोप जशी मायक्रोस्कोप असते तशी स्पेक्ट्रोस्कोप असते, त्याच्यामध्ये स्पेक्ट्रम दिसतो, ठीक आहे. तर म्हणजे असा एक पूर्णच्या पूर्ण ग्राफ सारखा दिसतो. त्याच्यामध्ये ह्या हायड्रोजनचे काही एमिशनचे जो काही स्पेक्ट्रम मिळाला होता आपल्याला, त्याच्यामध्ये पण बारीक 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 खूप डिटेल्स होते. त्याला एक्सप्लेन नाही करता आलं. त्याने ते एक्सप्लेन का केले पाहिजे? त्याने जेव्हा तो एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्याला ते दिसले का? जेव्हा तुम्ही ते सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकले तेव्हा ते आले. तर ते त्याच्या एक्सपेरिमेंटचं फेल्युअर नाहीये, पण हो नवीन आलेली कन्सेप्ट आहे ज्याचं उत्तर मागच्या गोष्टीत नाही, असा अर्थ आहे. कळलं का? हा प्रश्न येतो की त्याच्या वेळेला तर ते नव्हतंच, तो कसं काय सांगेल? आलं असतं समोर तर त्याने काहीतरी विचार केला असता. पण ऑब्व्हियसली हे नंतर आलं म्हणून नंतरचा तो क्वेश्चन आहे, म्हणून मग त्याच्या थिअरीवरती लोकांनी प्रश्न विचारले की ह्याचं काय, मग ह्याचं काय करायचं?
बोर्स मॉडेल वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. वरच्या ड्रॉबॅकला तर आपण काही सॉरी काही म्हणू नाही शकत, नंतर शोधलं गेलं वगैरे, पण याचं तुम्ही काय करणार? ज्या वेळेला बोरने हे सगळे पॉस्ट्युलेट्स मांडले ना, त्यावेळेला बाकीचे एलिमेंट्स माहिती होते. ओनली हायड्रोजन अँड स्पीसीज लाईक हायड्रोजन, हाऊ कॅन इट बी ॲप्लिकेबल टू एव्हरीबडी एल्स? देर आर 119 टोटल एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल. त्यातलं तुम्ही एकच हायड्रोजनला घेऊन काही एक्सपेरिमेंट करताय अँड यू आर थिंकिंग की बाकीच्या हायड्रोजन लाईक स्पीसीजला ते अप्लाय होईल. बट व्हॉट अबाउट अदर एलिमेंट्स? त्याला हे ॲप्लिकेबल नाही. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. Bohr theory could not explain the splitting of spectral lines in the presence of a magnetic field, that is Zeeman effect, or electric field, that is Stark effect. ह्या ज्या काही त्याच्या स्पेक्ट्रल लाईन्स होत्या एमिशन स्पेक्ट्रमच्या, आता हे कधीची कंडिशन आहे? जेव्हा ॲटमला आपण एक्साइट केलं आणि ग्राउंडला आणलं. नॉर्मल कंडिशन मध्ये आपल्याला 5 सिरीज मिळाल्या, पण त्याच ॲटमला तुम्ही आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकलात ना, तर तो वेगळं काहीतरी दाखवेल. इलेक्ट्रिक फील्ड जॉईन केलं तर वेगळं काहीतरी दाखवेल. त्या 2 एक्सपेरिमेंटचं नाव आहे झीमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट. झीमन इफेक्ट मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्या लाईन्सचं चेंजेस दिसतात, तसंच इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण त्याच्यात काही चेंजेस दिसतात. मग त्याचं एक्सप्लेनेशन काय? ते पण त्याच्याकडे नव्हतं. बोर थेरी फेल टू एक्सप्लेन द ॲबिलिटी ऑफ ॲटम्स टू फॉर्म मॉलिक्युल्स बाय केमिकल बॉन्ड्स. केमिकल बॉन्ड करून कसे काय ॲटम्स मॉलिक्यूल बनवतात? ह्याचं उत्तर नाही. ॲटम असे असतात, त्याच्यामध्ये एनर्जी लेवल फिक्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. अरे पण ते ॲटम्स मॉलिक्युल्स बनवतात ना, मग ते काय करतात? त्याचं काहीच एक्सप्लेनेशन याच्यामध्ये याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आलं नाही. हा पण त्याचा एक ड्रॉबॅक असा म्हटला गेला. आता इट वॉज देअरफॉर थॉट दॅट अ बेटर थिअरी वॉज नीडेड टू एक्सप्लेन सॅलियंट फीचर्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. येस, बोहर्स ॲटॉमिक थिअरी पर्यंतच्या गोष्टी बऱ्यापैकी आता लाईनवर आलेल्या होत्या. स्टील देअर वर फ्यू थिंग्स विच वर नॉट आन्सर्ड. मग अशा प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची? त्याच्याकरता अजून एक थिअरी पाहिजे, अ बेटर थिअरी विच कॅन एक्सप्लेन ऑल द फीचर्स. सॅलियंट म्हणजे ऑल द पॉसिबल फीचर्स ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन अ परफेक्ट वे. आता रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ द बोहर मॉडेल. विथ द लिमिटेशन्स ऑफ बोहर मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम बिकमिंग ट्रान्सपरंट, atoms were made to develop a better and general model for the atom. This was possible because 2 important developments took place after the Bohr model was postulated. बोहरच्या अभ्यासानंतर 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यांचा वापर करून आपण आता ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये चेंजेस केले. सगळ्यात पहिली गोष्ट आहे डी ब्रॉग्लीज प्रपोजल ऑफ ड्युअल बिहेवियर ऑफ मॅटर. आता हे काय? आणि दुसरं आहे हायझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. ओ माय गॉड, आता हे पण काय? दोनही कन्सेप्ट आहेत, चांगल्या कन्सेप्ट आहेत. वरच्या सगळ्या भयंकर एक्सप्लेनेशन्स पेक्षा ह्या खूप चांगल्या आहेत. इफ दे आर देअर इन युअर एक्झाम्स, ट्रस्ट मी, यू कॅन कम्प्लिटली गेट ऑल द मार्क्स. एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळल्या की तुम्ही ते बरोबर लिहू शकता, त्याच्यामध्ये चुकायचं काही नाहीये. डेरिव्हेशन इकडे लिहा, एनर्जीची व्हॅल्यू ही, असं वगैरे काही नाही. त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. कन्सेप्च्युअल गोष्टी, थिओरॉटिकल गोष्टी एकदा कळल्या नाही की चुकत नाही. त्याच्यामुळे हे समजून घ्या. आणि खूप महत्वाची कन्सेप्ट, तुम्ही ऍटलिस्ट कन्सेप्ट तरी एकमेकांना जोडू शकता, बरोबर ना? एका मुद्द्यामागे दुसरा, दुसऱ्या मागे तिसरा, अशी एक स्टोरी आहे ना ती. तर तुम्हाला ती बरोबर समजेल तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी कळल्या तर शांतपणाने ऐका. चांगल्या गोष्टी आहेत त्या आणि डोकं लावून शोधलेल्या गोष्टी आहेत. बघा, in Bohr model, an electron is regarded as a charged particle moving in a well-defined circular orbits about the nucleus. In contrast to de Broglie proposed in 1924 that matter should exhibit a dual behavior, that is, both particle and wave-like properties. म्हणजेच काय? आपल्या ह्या बोहरने काय त्याच्या मॉडेलमध्ये सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन इज अ चार्ज्ड पार्टिकल. पार्टिकल 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 म्हणून त्याला आपण धरलंय. पण या डी ब्रॉग्लीने 1924 मध्ये सांगितलं होतं की प्रपोज्ड दॅट मॅटर शुड एक्झिबिट अ ड्युअल बिहेवियर. मॅटर म्हणजे एनी मॅटर. मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज गॉट सम मास. तोच मॅटर आहे हा पदार्थ, मराठीत ज्यांना म्हणतो आपण. हे पदार्थ 2 प्रकारे आपलं नेचर दाखवू शकतात. एक तर आहे पार्टिकल, दुसरं आहे वेव्ह.
जे वरती आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी बोलतो ना, हे तेच आहे. त्याचीच ठिणगी आहे समजा. दिस मीन्स दॅट इलेक्ट्रॉन शुड हॅव मोमेंटम p, a property of particle, as well as wavelength alpha, a property of wave. कॉमन सेन्स आहे ना. आपण वरच्या याच्यामध्ये पण ते ब्लॅक बॉडी पार्टिकल सारखं बघितलं होतं आणि रेडिएशनचे जे आपण ते बघितलं होतं ना, डिफ्रॅक्शन लाईक वेव्ह आणि ब्लॅक बॉडी सारखं त्याचं ऍब्झॉर्प्शन आणि एमिशन. आता ह्याच्यामध्ये पण त्याने सांगितलंय की त्याच्या प्रॉपर्टीज, आता हा मॅथमॅटिक्स घालणार ना त्याच्यामध्ये. मग त्याने काय केलं, मोमेंटम कशासारखं, मोमेंटम आणि इलेक्ट्रॉन शुड हॅव अ मोमेंटम p. हा, अँड ही कोणाची प्रॉपर्टी आहे, पार्टिकलची, आणि वेव्हची प्रॉपर्टी आहे वेव्हलेंथ. जर आपल्या आजूबाजूचं मॅटर हे पार्टिकल सारखं त्याचं नेचर दाखवत असेल तर त्याला असेल मोमेंटम. मोमेंटम इज व्हॉट, मोमेंटम म्हणजे काय रे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी का रेट ऑफ चेंज ऑफ एक्सेलरेशन, सांगा बरं मला. आणि दुसरं आहे वेव्हलेंथ. तुम्हाला आठवत असेल वेव्हलेंथचं आपण स्ट्रक्चर काढलं होतं. एक मिनिट, वाय संगीता मॅम इज कॉलिंग मी, जस्ट 1 सेक. येस, ओके. मला थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हे चेक करण्याकरता त्यांनी फोन केला होता, पण माझा तुम्हाला आवाज येतोय ना बरोबर? ऑलराईट, ठीक आहे, ठीक आहे. सो वेव, अरे आला तर तुम्ही लोक. हा, थँक्यू. सो अच्छा, मग आपण अच्छा हा वेव्हचं बघत होतो. वेव्ह इज ड्रॉन लाईक दिस, अ कम्प्लीट वेव्ह, बरोबर ना. सो वन क्रेस्ट अँड वन ट्रफ मेक्स वन वेव्ह, बरोबर की नाही. सो दिस वन वेव्ह, the distance between these 2 points is like wavelength, बरोबर. आता ऑब्व्हियसली ही वेव्हलेंथ एका वेव्हची प्रॉपर्टी आहे. आणि मोमेंटम आपण वरतीच काढलाय. मोमेंटम कसा काढला होता आपण, mvr, राईट ना. कुठे गेला तो मोमेंटमचा फॉर्म्युला, वरती आहे बघा ना त्या अँग्युलर वाल्या याच्यामध्ये. मोमेंटम ओमेगा, आय इंटू ओमेगा, म्हणजे ऍक्च्युली आय इज इनर्शिया आहे तो, आणि ओमेगा आपल्याला ओमेगा नाही धरायला पाहिजे. मोमेंटम इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, ऍक्सिलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी ना. मोमेंटम काय मला सांगा ना, तुम्हाला आहे ना फिजिक्स मध्ये. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला, थोड्या वेळाने सांगते. बर, ठीक आहे. आता अच्छा, हा हे समजलं. पार्टिकल सारखं, पार्टिकल्स कसे इकडे तिकडे उडतात, बरोबर ना. पार्टिकल्स आपल्या आजूबाजूला डस्ट पार्टिकल्स असतात, आपल्याला दिसतात, ते पार्टिकल्स आहेत. पण वेव्ह दिसत नाहीत आपल्याला, दे आर जस्ट मुव्हिंग, अशा जात असतात. साऊंड वेव्ह आपल्याला दिसत नाहीत, साऊंड वेव्ह, बट दे आर देअर. मग आता त्याने फॉलोइंग रिलेशनशिप बिटवीन लॅम्डा अँड अँग्युलर मोमेंटम हे देण्याकरता त्याने काय फॉर्म्युला दिला, हा वेव्हलेंथ इज इक्वल टू h अपॉन mv. तर h अपॉन p बरोबर आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटीच येते, मोमेंटम. ठीक आहे. सो डी ब्रॉग्लीज प्रेडिक्शन वॉज कन्फर्म्ड बाय डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट, अ वेव्ह प्रॉपर्टी. डिफ्रॅक्शन आपण बघितलं की नाही, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं प्रिझम मधनं लाईटचे 7 कलर बाहेर पडतात, तेच आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग त्याच्यात त्याने काय सांगितलं होतं की ह्याच्यात वेव्हलेंथ पण आहे आणि पार्टिकल सारखं पण ते जात आहे, असं त्याने सांगितलं त्या एक्सपेरिमेंट मधनं. ऑफ इट्स डिटर्मिनेशन इज लो. अरे खाली काही होतं का अजून? येस, इन द इयर 1927 वर्नर हेझनबर्ग स्टेटेड द अनसर्टनिटी प्रिन्सिपल. अच्छा, ही खूप चांगली गोष्ट आहे. इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली द एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. इतकं सोपं आहे आणि एकदम मस्त आहे. सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन यही है. देखो, एक
ही वक्त पे आप एग्जैक्ट पोजीशन, एग्जैक्ट मोमेंटम किसी इलेक्ट्रॉन के नहीं बता सकते, बिकॉज द रीजन इज, अंडरस्टैंड, जस्ट इमॅजिन की आप किसी ऍटम को इंस्ट्रुमेंट में देख रहे हैं. त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण त्याला बघतो, जसं आपण मायक्रोस्कोप मध्ये बघतोय समजा. पण हे आपल्याला माहिती आहे की मायक्रोस्कोपला पण किंवा या स्पेक्ट्रोस्कोपला पण लाईट द्यावं लागणार आहे. आपण बघणार कसं, आपल्या डोळ्यात लाईट गेल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही. सो लाईट इज रिक्वायर्ड टू सी व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड द इन्स्ट्रुमेंट. पण आता लाईटाची मजा अशी आहे की लाईट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. इट इज मेड अप ऑफ फोटॉन्स. जर लाईट पडला त्या ऍटम वरती तर त्याच्या इलेक्ट्रॉन्सवर पडणार नाही का? सो ते इलेक्ट्रॉन्सची एनर्जी घेतील, म्हणजेच त्याची पोझिशन बदलेल किंवा त्याची मोमेंटम बदलेल. तर एकाच वेळेला तुम्ही दोनही गोष्टींना एक्झॅक्टली सांगू शकत नाही. धिस इज अनसर्टनिटी प्रिन्सिपल अँड इट इज व्हेरी व्हेरी थॉटफुल. सगळ्या प्रॉब्लेम सोल्युशन काढलं त्याने. इलेक्ट्रॉन कुठे असेल, किती अंतरावर असेल, कसा असेल, कशाला, तुम्ही कसं काय सांगू शकता? इन अदर वर्ड्स, the position and momentum of an electron cannot be determined with the same certainty. तुम्ही सांगू शकत नाही की ह्या ठिकाणी ह्या इलेक्ट्रॉनची एवढी वेलोसिटी आहे. हाऊ कॅन यू से? बिकॉज इट इज मूव्हिंग, इट विल टेक एनर्जी, इट विल मूव्ह, किंवा इट विल चेंज इट स्पीड. जागा उड्या मारून बदलून टाकेल किंवा त्याचा स्पीड बदलून टाकेल एनर्जी इम्पॅक्टमुळे. सो ह्या दोनही गोष्टी त्याने सांगितल्या. If the certainty of determination of one property of the two is high, it means that the uncertainty of its determination is low. In that case, the uncertainty of determination of the other property is very high. एक तर तुम्ही त्याची पोझिशन जी एक्स ने सांगतो आपण किंवा मोमेंटम जी पी ने सांगतो. या मोमेंटम हा जो काही ट्रँगल लिहिलाय ना त्याच्या आधी, ती अनसर्टनिटी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याला अनसर्टनिटी इन पोझिशन इन टू अनसर्टनिटी इन टू मोमेंटम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h/4π. आता h/4π हा कॉन्स्टंट तुम्हाला आठवतोय का? तो मगाचा एच, प्लँक्स कॉन्स्टंट, बरोबर. आता NH/2π असा मागचा एक इक्वेशन होता. त्या 2π आता 4π, h/4π अशी एक वेगळीच व्हॅल्यू झाली. ठीक आहे. सो मॅथमॅटिकली हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल एवढंच आहे. किती चांगलं आहे. ह्याच्यामध्ये काही ताण नाही डोक्याला. आणि एकदा हे समजलं आपल्याला की एकाच वेळेला तुम्ही मोमेंटम आणि त्याची पोझिशन सांगू शकत नाही, आणि दॅट इज इक्वल टू h/4π, दॅट इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू जास्त असेल किंवा सेम असेल. कशाच्या एवढी असेल? h/4π एवढी किंवा जास्त. ठीक आहे. हेच आहे त्याचं प्रिन्सिपल, हायझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. हिअर डेल्टा एक्स इज द अनसर्टनिटी इन पोझिशन अँड डेल्टा पी किंवा डेल्टा Vx म्हणजे वेलोसिटी इज द अनसर्टनिटी इन द मोमेंटम. A further implication of the uncertainty principle is that for an electron having certain energy, one can only determine its probability at a particular point x around the nucleus. Bohr's model describes concentric orbits as well defined paths of the electron rotating about the nucleus and calculate energy of electron occupying these orbits. Bohr model assumes that both position and momentum of the electron in hydrogen atom are known exactly at the same time. पण बोहरचं जे मॉडेल आहे ना, हे ऍज्युम करतं की आम्ही त्याची पोझिशन आणि मोमेंटम एकाच वेळेला बरोबर सांगितलेली आहे, विच इज रूल्ड आउट बाय द हायझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. म्हणजे हे त्याचं जे ऍझम्पशन आहे ते खोडूनच टाकलं ना. या प्रिन्सिपलने सांगितलंय असं नाही होऊ शकत. तू किती पण म्हणशील आम्ही शोधलंय, बट इट इज नॉट पॉसिबल बिकॉज द इलेक्ट्रॉन विल मूव्ह. सिंपल आहे ते. Hence, no attempt was made to extend the Bohr model to other atoms. पहिल्याच मॉडेलवरती, पहिल्याच ऍटमच्या डिस्क्रिप्शन वरती क्वेश्चन आला की हे तुम्ही कसं काय सांगू शकता? इट इज नॉट पॉसिबल. मग ते दुसऱ्या कुठल्याही इलेक्ट्रॉन्स वरती, दुसऱ्या ऍटम्स वरती ट्राय आउटच झालं नाही. ठीक आहे. अ डिफरंट अप्रोच टू ऍटमिक मॉडेल विच वुड अकाउंट फॉर particular duality of matter and would be consistent with Heisenberg uncertainty principle was required. This became possible with the development of quantum mechanics. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्स आलं. बघा,
एक गोष्ट सुरू होती की स्ट्रक्चर ऑफ ॲटम. हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम? छोटीशी गोष्ट आहे. ती गोष्ट एवढीशी आणि त्याची शेपूट चालली आहे वानराची शेपटी, हनुमानाची शेपटी संपायला संपतच नाही. आधी सांगितलं की तो बॉल आहे. डाल्टनने सांगितलं की इट इज लाईक अ स्फेरिकल बॉल अँड इनडिव्हिजिबल, इनविजिबल लाईक स्पियर्स. जे जे थॉम्सनने सांगितलं की ते प्लम पुडिंग केक मॉडेल सारखं आहे. मग रुदरफोर्डने सांगितलं की मी गोल्ड फॉईलचा एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये मला माहितीये की सेंट्रलला काहीतरी पॉझिटिव्ह हेवी आहे, आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरतात, हे आपल्या प्लॅनेट सारखे. त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी लोकांनी शोधल्या की नाही नाही हे बरोबर नाहीये, याच्यात काय असलं पाहिजे ते प्रूव्ह करण्याकरता या बोरने त्याचं डोकं लावलं आणि त्याच्यामधनं नवीन गोष्टी सांगितल्या की ह्या ज्या एनर्जी लेवल आहेत त्या फिक्स आहेत. पण त्याने जे प्रयोग केले ते एका छोट्याशा गोष्टीवर केले, हायड्रोजन. आणि त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये लोकांना प्रश्न पडले की हे तुम्ही जे सांगताय कसं काय शक्य? इलेक्ट्रॉन म्हणजे एखाद्या पार्टिकलची, मॅटरची तुम्ही जर स्टडी केली तर त्याला दोन प्रकारे तुम्ही बघू शकता, एक तर पार्टिकल किंवा वेव्ह. सो वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी मध्ये ही गोष्ट फिक्स होते की इलेक्ट्रॉन्स तुम्ही जे बघताय ते तुम्ही पार्टिकल किंवा वेव्ह दोन्ही पद्धतीने बघू शकता. पण याने त्यांना फक्त इलेक्ट्रॉन एज सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणून बघितलं होतं, नॉट एज वेव्ह. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा, हायझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल जस्ट डिनाइड इट. तुम्ही नाही सांगू शकत एक्झॅक्ट पोझिशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम एकाच वेळेला तुमच्या इलेक्ट्रॉनचा, बिकॉज फोटॉन आर एनर्जी पॅकेट्स. तुम्ही बघणार म्हणजे तुम्ही लाईटाच्या इफेक्ट मध्येच बघणार ना. सो म्हणून ह्या सगळ्या कन्सेप्ट मधनं हे कळलं की बोहरचं जे मॉडेल आहे हे ओके आहे बट नॉट परफेक्ट. मग आता आपल्याला मदत करायला कोणतरी यायला पाहिजे, जे आलं क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स इज अ बिग कन्सेप्ट. जस्ट सी काय काय आहे त्याच्यामध्ये. पण ही छान कन्सेप्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये वरच्यासारखी इक्वेशन बिक्वेशन काही नाही आणि तुम्हाला मजा येईल याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं ना, शेप्स ऑफ शेल्स, हे त्याच्यामध्ये बघा. जस्ट बघा, पुढचं तुमचं बुक बघा काय काय आहे त्याच्यामध्ये. डी चे शेप्स कसे असतात, एफ चे शेप्स कसे असतात, अवबव प्रिन्सिपल म्हणजे काय असतं, का बरं इलेक्ट्रॉन्स अशा रांगेतच भरतात. आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे सगळं सोपं आहे, ह्याच्यामध्ये काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. जो कठीण पार्ट होता तो सगळा ऑलरेडी वर होऊन गेलाय. पुढच्या वेळेला आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला सगळं समजेल असं कंटेंट येईल. कसं असतं, आपल्याला पुस्तकामध्ये ना बघा, आपण एखादा पिक्चर बघतो तो 3 तासाचा असतो, पण त्याचा ट्रेलर येतो तर किती 20-30 सेकंदाचा ट्रेलर असतो. आपल्या पुस्तकामध्ये ट्रेलर दिलेले आहेत, कारण एक एक पिक्चर एवढा डेंजरस आहे, नुसते ट्रेलरच बघून आपल्याला कळत नाही की हे काय आलंय, कुठून आलंय, कसं आलंय. विचार करा ते पिक्चर बघून काय होणार आहे. पण काही लोकांसाठी त्या अभ्यासाचे विषय होते, ते त्यांचे रिसर्चेस होते, ते रात्रंदिवस तेच काम करत होते. त्याच्यामुळे त्यांना ते मॅथमॅटिकल इक्वेशन व्हेरी इझी फॉर देम टू अंडरस्टँड. हे आपल्याला पण समजते, असं नाही की हे समजणारच नाही, पण त्याला वेळ लागेल, कारण हे आत्ताच आलंय आपल्याला. ठीक आहे ना. वी हॅव टू अंडरस्टँड की एकाच फटक्यात आपल्याला समजेल असं नाहीये. एका फटक्यात समजणारं पुढचं सगळं आहे, कारण ह्याच्यामध्ये एक ईज आहे. ईज, सोप्या आहेत ह्या कन्सेप्ट, समजू शकतो आपण, इमॅजिन करू शकतो. हे वरचं समजायला कठीण आहे, डी ब्रॉगली, अनसर्टनिटी, आणि याचं मध्येच कुठून आलं हे कळत नाही. पण मी तुम्हाला जसं म्हटलं, एकाच वेळेला खूप साऱ्या रिसर्चेस सुरू होत्या, खूप साऱ्या लोकांनी काय काय केलं होतं, त्याचं एकमेकांना मदत म्हणून किंवा ट्रबल म्हणून हे सगळं एकत्र झालं. पण एकत्रित परिपाक असा आहे की एक पण मॉडेल परफेक्ट नाही की तुम्हाला सांगू शकतं की ॲटमचं स्ट्रक्चर असंच असतं. ज्याच्यासाठी आपल्याकडे आली आहे क्वांटमची कन्सेप्ट, जी आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबूया. आपण भरपूर काय काय बोललोय. आज जे काही बोललो त्यातलं बऱ्यापैकी थोडं सोपं होतं, ते पुढच्या वेळेला आणखीन मस्त होईल आणि तो पुढचा भाग सगळा तुम्हाला समजेल. आज आपण थांबू आणि पुढच्या वेळेला भेटू. थँक्यू. थँक्यू मॅम. बाय मुलांनो. मैम ओके एवरीवन, आप लोग विदिन 1 to 2 minutes बैक हो, फिर से नेक्स्ट क्लास पे करेंगे.